बऱ्याच वेळा आपल्याकडून चहाचे किंवा दुधाचे पातेले जळाले जातात, कारण की आपण जेव्हा चहा किंवा दूध गरम करण्यासाठी ठेवतो तेव्हा आपल्याला विसर पडतो आणि कमी गॅसवर जरी असलं तरी ते सर्व जळून जातं. जळाल्यानंतर वास जेव्हा येतो तेव्हा आपल्याला आठवण होते की चहा आपण ठेवला होता आणि त्यामुळे आपलं इथे पातेलं जळालेलं आहे. आणि हे बघू शकतात, त्याच पद्धतीने माझंसुद्धा चहाचं पातेलं जळालेलं आहे. आज मी तुम्हाला इथे चहाचं जळालेलं पातेलं एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवणार आहे. न घसतासुद्धा मी साफ करून दाखवणार आहे. फक्त आपल्याला इथे कुकरमध्ये त्याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि हे पातेलं न घसतासुद्धा साफ होणार आहे. 5 मिनटात तुम्हाला मी हे पातेलं काढून दाखवणार आहे. ही पद्धत आधी कोणीही दाखवली नसेल, एकदम सोपी पद्धत आहे. आणि ही पद्धत तुम्हाला जर आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणीला किंवा नातेवाईकांना नक्कीच शेअर करा, कारण की ही पद्धत याआधी कोणी दाखवली नव्हती आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा, इथे पातेलं पूर्णपणे जळालेलं आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे. आता मी इथे अर्धा ग्लास इतकं पाणी यामध्ये ओतून घेणार आहे, ज्यामुळे ते गरम असतानाच आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे थोडंसं भिजेल इतकं पाणी मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे गरम असताना आणि पातेलं थंड करून घ्यायचं आहे. खाली उतरून घेतलेलं आहे बघा आणि पातेलंसुद्धा थंड झालेलं आहे. आता बघा, हे बघा किती काळं पाणी निघालेलं आहे आणि कडेने सगळं पातेलं जळून गेलेलं आहे. आपण बऱ्याचदा गॅसवर पातेलं ठेवतो, चहा ठेवतो आणि विसरून जातो आणि ह्या पद्धतीने पातेलं जळतं आणि ते निघतसुद्धा नाही. आपण बऱ्याचदा काढण्याचा प्रयत्न करतो, कितीही घासलं तरी निघत नाही. हात दुखतो पण पातेलं आपलं निघत नाही आणि आपण नंतर ते पातेलं टाकून देतो आणि ते वापरतसुद्धा नाही. तर आता इथे बघा, हे पातेल्यातलं पाणी आहे ते आपल्याला पहिल्यांदा ओतून घ्यायचं आहे आणि पातेलं पूर्णपणे रिकामं करून घ्यायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करतासुद्धा मी तुम्हाला हे काढून दाखवणार आहे. तर बघा, मी हे सर्व पाणी ओतून घेतलेलं आहे. त्याआधी मी तुम्हाला इथे चमच्याने काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल हे किती कडक झालेलं आहे. कारण की चहाचं पातेलं जळाल्यानंतर खूप कडक होतं आणि त्यामुळेच ते पातेलं निघत नाही. बघा, हे चमच्याने मी असं खरडते तरीसुद्धा ते निघत नाही आहे आणि खूप कडकसुद्धा झालेलं आहे. कारण की बऱ्याचदा ताई बोलतात की हे पातेलं जळालेलं नाही किंवा काळं केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, तुमच्या समोरच मी दाखवते, खूप असं कडक झालेलं आहे. हे थोडंसं चमच्याने मी खरडलं आहे तर त्यातलं फक्त जे वरचं आहे थोडंसं निघालं आहे, पण जे बुडाला जे असतं ना काळं, ते लवकर निघतच नाही. तर मी हे वरचं थोडंसं काढून घेतलेलं आहे बघा, हे काळं. आता हे आपण ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊ आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. नंतर आता आपल्याला इथे कुकर घ्यायचा आहे. कुकर घेताना असा कुकर घ्या की त्यामध्ये हे पातेलं बसलं पाहिजे. तर ह्याच आकाराचा मी कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकतात, इथे आपल्याला हे पातेलं आहे, हे पातेलं यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये ठेवण्याआधी थोडंसं धुवून घ्यायचं आहे पातेलं. नंतर त्यामध्ये बघा, इथे रताळं घेतलेलं आहे मी आणि इथे आपल्याला रताळंच वापरायचं आहे. तुम्ही बटाटा किंवा कुठली भाजी वापरायची नाही, कारण की हे रताळ्यामुळेच निघतं. तर मी इथे रताळ्याचं बघा अर्धा रताळं इतकं घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे आपल्याला पातेल्यात, तसंच आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता आपण हे गॅसवर ठेवू आणि फास्ट गॅसवर याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण याच्या काढून घेणार आहे. आणि 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हे निघतं आहे. तर इथे शिट्ट्या होत आहे आणि इथे 4 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहे बघा. आणि फास्ट गॅसवर करून घ्यायचे आहे, म्हणजे पटापट आपल्या इथे शिट्ट्या होऊन जातील. आणि शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला हा गॅस थोडासा थंड झाल्यावर उतरून घ्यायचा आहे. आणि नंतर मी तुम्हाला दाखवते बघा, रताळंसुद्धा उकडून जातं आणि कारण की आपण याच्यात 4 शिट्ट्या केलेल्या आहे आणि त्यामुळे आता हे काढून घ्यायचं आहे. आणि आपण हे बघा, चाकूने मी दाखवते तर रताळं शिजलेलं आहे, इतक्या आपण शिट्ट्या त्याच्या करून घेतलेल्या आहे. नंतर आपल्याला हे पातेलं बाहेर काढून घ्यायचं आहे. खूप गरम आहे हे, तर मी खाली काढून घेते. बघू शकतात
आतून त्याचं काळं पाणी निघालेलं लगेच। तर आता मी तुम्हाला हे काढून दाखवते। आपण इथं उन्हातली किंवा चमच्याने ह्या पद्धतीने असं काढून घ्यायचे आणि हे बघा थोडंसं खरडलं की ते लगेच निघतंय आणि ह्या पद्धतीने हे पटापट हे पातेलं निघून जाणार आहे। तुमचं कितीही काळं असू द्या किंवा तुमचं खूप जुनं जरी असलं आणि तुम्ही ते बाजूला टाकून दिलेलं असेल आणि जळालेलं असेल तरी ते पातेलं स्वच्छ होऊन जाणार आहे यामुळे। तर इथे बघा मी त्यातलं पाणी आधी काढून घेते, ओतून देते आणि नंतर परत मी तुम्हाला काढून दाखवते। बघा हे बघा ह्या पद्धतीने सर्व पातेलं आपल्याला ह्या पद्धतीने खरडून काढायचं आहे आणि सर्व पातेलं निघून जाणार आहे। इथे मी तुम्हाला स्टीलचं पातेलं दाखवलं, पण ॲल्युमिनियमचं पातेलंसुद्धा माझं ह्याच पद्धतीने जळालं होतं। ते सुद्धा मी साफ केलं ह्या पद्धतीने आणि पितळाचं जरी असलं तरी ह्या पद्धतीने निघू शकतं। तुम्ही घरी ट्राय करून बघा, तुम्हाला किती तुमचं पातेलं जळालेलं असेल तर ह्या पद्धतीने नक्कीच निघेल। फक्त तुम्हाला त्यामध्ये रताळं घालायचे, कारण की प्रत्येक पदार्थामध्ये काही घटक असतात त्यामुळे हे निघत असेल। कारण की मी बटाटा घालून बघितला तर पातेलं निघालं नव्हतं, तर जेव्हा मी रताळाचा वापर केला तर हे पातेलं पटकन निघालं। बघा मी न घासता फक्त असं खरडून घेतलं उन्हातलीने आणि हे सर्व पातेलं निघून गेलेले बघा आणि एकदम स्वच्छ झालेले। आधीच्या पातेल्यापेक्षा सुद्धा स्वच्छ होतं, काय माहिती पण रताळ्यामध्ये काहीतरी घटक असतील त्यामुळे हे व्यवस्थित निघत असेल आणि पातेलं बघा नव्यासारखं परत पुन्हा तयार झालेलं आहे आणि पूर्ण निघालेलं आहे। बघा राहिलेलं सुद्धा मी सर्व काढून घेतलेलं आहे। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या शेजारी किंवा मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकाला नक्कीच शेअर करा, कारण की त्यांच्या घरातसुद्धा या पद्धतीने असा पातेले जळाले असतील तर ते सुद्धा काढू शकतात एवढ्या सोप्या पद्धतीने। आणि बघा पातेलं एकदम नव्यासारखं आपलं इथे निघालेलं आहे आणि पूर्ण हे पातेलं स्वच्छ झालेलं आहे। बघा मी इथे अजिबात काथ्याचा वापर न करता फक्त हे खरडून घेतले आणि हे पातेलं पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे आणि नव्यासारखं सुद्धा दिसतंय। बघा ह्या पद्धतीने जर काढलं तर तुमचं कितीही जळालेलं पातेलं असेल तर झटपट निघेल। कमी मेहनतीमध्ये पटकन होणारा उपाय आहे आणि फक्त कुकरच्या 4 शिट्ट्या आणि रताळ्याचा थोडासा तुकडा जरी वापरला तरी ॲल्युमिनियमचं पातेलं असो किंवा स्टीलचं किंवा पितळीचं कुठलंही पातेलं असलं तरी पटकन स्वच्छ होतं। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब मात्र करा।